पोहोचलो आजच्या आपल्या लोकेशनवरती आणि इथे आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे। ही जागा सगळ्यात नवीन आहे, म्हणजे अगोदर कधी आपण इकडे कॅम्पिंग वगैरे केली नाही। तर त्या जागी आलो आहे आपण, म्हणजे आपण टेकडीच्या साईडला आलो आहे, खालच्या साईडला। तर त्या साईडला आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे। तर ही जागा आहे ना तेवढी कम्फर्टेबल नाही आहे। जागा आहे ना थोडीशी अशी क्रॉस आहे, त्याच्यामुळं टेंट आहे ना थोडा आपला क्रॉस राहू शकतो, पण जागा एकदम बेस्ट आहे कॅम्पिंगसाठी। मजा येणार आहे ह्या जागी आपली नवीन कॅम्पिंग असणार आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर सगळ्यात आधी आपण पहिला टेंट लावून घेऊया। सगळं साहित्य आज पण आतमध्ये ठेवू आणि पटापट बनवायच्या तयारीला लागू, कारण आज आपल्याला नॉनव्हेज बनवायचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला पटकन तयारी करायला लागेल, म्हणजे काल उकाळच्या आत। नंतर कसं नॉनव्हेज आपण आणलं आहे तर खराब होण्याची शक्यता असते। तर आपण बनवायची सुरुवात करू, तर आपण बनवायची सुरुवात करू पाहिजे। मस्त इथं आपला टेबल वगैरे तर एकदम पद्धतशीर बसलाय। आता आपल्याला इथं मस्त चूल पेटवून बनवायची सुरुवात करू पटापट। दिवसाची जेवढी आता गरमी आणि ऊन पडतोय ना, तर संध्याकाळ झाली का लगेच थंडी लागायची पण सुरुवात होते, म्हणजे हा महिन्यात तरी। आणि आता होळीच्या नंतर आहे ना पूर्ण म्हणजे पूर्ण आहे ना थंडी गायब होईल आणि गरमीला सुरुवात होईल, तेव्हा तर एकदम डेंजर काम आहे। दिवसभर ऊन आणि गरमी भरपूर, आणि संध्याकाळ झाली की भरपूर म्हणजे थंडी लागायची सुरुवात होते। तर तिकडे आपण चहा वगैरे ठेवले बनवायला। चहा मस्तपैकी तयार होते। चहा पिल्यानंतर आपण डायरेक्ट कोलंबी आणले आणि बागडा आणलाय, तो मस्तपैकी साफ करून घेऊ आणि बनवायची सुरुवात करू, तयारीला लागू। कारण बनवापर्यंतच भरपूर टाईम होतो, कमीत कमी 8-8:30 वाजून जातातच नेहमी। तोपर्यंत मस्त तिकडे चहा तयार होते, तोपर्यंत कोलंबी आपण साफ करून घेऊ। भरपूर दिवसांनी आज कोलंबी खातोय, मस्त वाटेल खायला। संध्याकाळची तुम्हाला आवाज माहितीच आहे, नेहमी वेगळा आवाज येत असतो। संध्याकाळच्या टायमात वेगळे वेगळे पक्षी ओरडत असतात, तर ते संध्याकाळचं वातावरण एक नंबर वाटतो भारी एकदम। तर आपल्याला हे पण मेन म्हणजे काढायला लागेल, ह्या आत म्हणजे ते धागा येतो हा बघा, हा मेन काढावा लागेल। इकडे मस्त की आपले आहे चहा बनवले। संध्याकाळचा आवाज बघा रानटी कोंबड्याचा येतो, कारण हा टाईम म्हणजे कोंबडा हरवायचा टाईम। सकाळचा पण भरपूर आवाज येत असतो ह्या साईडला, आणि ह्या टाईमात संध्याकाळी आणि सकाळी भरपूर असे कोंबडे आहेत ह्या साईडला रानटी, त्यांचा आवाज येतो इकडं। ते कोलबी आपण साफ करून घेऊ पटापट। तिकडं आपला मस्तपैकी आपण इकडे कोलंबी साफ करतोय, आणि त्या साईडला आपण मस्तपैकी भात तयार ठेवला आहे, म्हणजे आपला बासमती राईस आहे।
तो आपल्याला आज मस्त की बिर्याणी किंवा जिरा राईस काहीतरी बनवून खाऊ आपण. आपला राजा आता उठला. मस्त व्यू वाटतंय संध्याकाळचा. जबरदस्त राईस आपल्या इकडे तयार होतोय मस्त. अशी काठ मारून घेऊ मध्येच, म्हणजे मसाला वगैरे परफेक्ट लागेल त्याला. मस्त इकडा तयार झाला आपला. मस्त इकडं एकट्या पुरता जबरदस्त राईस. जेवण बनवपर्यंत कसा पण आहे ना, टाइम कसा निघून जातो ना समजत नाही. कारण आपण नदीच्या बाजूला त्या जंगलाच्या साईडला, म्हणजे टेपरीमध्ये खालच्या साईडला, तर तिथे काही ना काहीतरी संध्याकाळच्या टायमात बोलल्यानंतर काही ना काहीतरी याची हीच असते. तर आपण असेच इस्तो वगैरे लावून ठेवू, पेटवून ठेवू, म्हणजे कसली भीती नाही. इकडे कांदा वगैरे कटिंग करून घेऊ पाहिलं आपण. सुरीला अजिबात धार नाही राहिले. तर इकडं मस्त आपण हळद वगैरे टाकू घेऊ. हा बघा इकडे राजा अजून झोपलेला, आता उठला जस्ट. जबरदस्त. चला बनवायची सुरुवात करू. पूर्ण कालोख झाला बघा सगळीकडं. आजार होता मस्त, काहीतरी आपल्याला मिळालं असतं चांगलं भाजीपाला वगैरे. मसाला टाकू आपण, भरपूर मसाला पाहिला. तिखट आपला जिरा पावडर. इकडे आपण घेऊ बिर्याणी मसाला. इकडे बिर्याणी मसाला आहे आपला. बिर्याणी मसाला टाकून घेऊ. वरती इकडं आपण मस्त मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये. जबरदस्त. जबरदस्त. ठेवू मस्तपैकी. तोपर्यंत मस्त तयार होईल आपली कोलंबी भात. तर राजासाठी इकडं आपण बागडा आणलाय. तो आपण इकडं मस्तपैकी थोडंसं आहे ना त्याला भाजून घेऊ, त्याला खायला पण बरा पडेल. यो खा खा खा. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. असते खा, एकदम गरम आहे भरपूर. काय म्हणतो तर जेवून घेऊया. आपल्या एकट्या पुरता भरपूर झाला बघा. कोलंबी इकडे तयार झाले.
खाऊन घेऊ. राजाला पण तिकडे मस्तपैकी दिला आहे, आपण खातोय. बस एकदम झालाय एकदम. या जेवायला. कोलबी एकदम परफेक्ट एकदम तयार झाले. खायला पण मजा वाटते. गिरवी तर एकदम मस्त तिखट सॉलिड. या जेवायला. खा. राजाचा दोनदा जेवण झाला. राहून घेऊ सर्व. तर फायनली मस्त जेवण झालेला जबरदस्त. राजाने पण पोटभर खाल्ला एकदम आणि मी पण पोटभर खाल्ला. थोडीफार उरले बिर्याणी, पण रात्रीवरती 100% भूक लागते. भरपूर भूक लागते रात्री 12च्या नंतर. तर त्याच्यानंतर खाऊन घेऊ. थोडीशी उरली आपली बिर्याणी. बिर्याणी म्हणजे कोलंबी भात उरला आहे थोडासा, तो नंतर खाऊन घेऊ आपण. कुत्रा आवाज करतोय बाहेर, तो पण आता झोपल मस्तपैकी. तर चला मित्रांनो, झोपायची तयारी करूया. भरपूर झोप पण आली. आत्ता भरपूर गरमी करते ट्रेनमध्ये, आणि सकाळ जेव्हा होईल ना 4च्या नंतर एवढी थंडी लागते ना, भरपूर थंडी लागते. बघूया आजची रात्र कशी जाते आपली. नाईट कॅम्पिंग नदीच्या बाजूला नाही, आज आपण एक साईडला केले. तर बघूया, डुकरं वगैरे आली तर डेंजर काम होणार आहे. सकाळी बघूया कशी झोप येते. बाहेर मित्रांनो एवढा दव पडलाय ना, भरपूर दव पडलाय. असं वाटला नव्हता. ट्रेनमध्ये पण आतमध्ये थंडी लागायला लागली भरपूर, कारण भरपूर ओला झाला आहे हा बाहेर कपडा पण. आणि भरपूर म्हणजे हा टाईम आज आहे ना, भरपूर रोजच्यापेक्षा आज भरपूरच दव पडला. ट्रेन टायरा पूर्ण ओला झाला आहे बाहेरून. आणि पूर्ण जमीन, पूर्ण फाटी, पूर्ण लाकडं पूर्ण जमीन ओली झाली. आणि पानं वगैरे सगळी ओली झालीत. एवढा दव पडला आहे. इस्तो वगैरे पेटवायची होती, पण इस्तो पेटणार नाही, कारण फाटी पूर्ण आतमध्ये रात्रीच काढून घ्यायला पाहिजे तो कालच. मला असं वाटलं नाही की एवढा दव पडेल म्हणून, तर त्याच्यामुळे फाटी पण आपण घेऊन ठेवली. पूर्ण पानं ओली झालीत. एक पण पाण्याचा सुक्का नाही. पूर्ण पानं ओली झालीत. भेटायला मुश्किल आहे सर्व. आणि इकडं राजाने बसायला जागा बघा कशी बनवलेली, मस्त जबरदस्त जागा बनवलेली. थंडी लागते भरपूर. हा बघा भरपूर ओला झालाय. पाणी इथं साठला बघा, एवढा दव पडला. पूर्ण मातीचा लाकूड झाला, पूर्ण मातीने भरलाय. चला, थंडी तर भरपूर लागते, भरपूर म्हणजे बाहेर आल्यावरती. तिथं निघायचं बघू, कारण इस्तो तर पेटणार नाही आता. इस्तोसाठी लाकडं पूर्ण ओली झालेत. बघूया, कारण आज जाऊ भरपूर पडलाय, भरपूर म्हणजे भरपूर.
तर जाऊया, निघूया इथून. भरपूर थंडी, बापरे भरपूरच थंडी होती. आणि थंडी भरपूर होती ह्या टायमाला. दव वगैरे पण भरपूर पडलेला, त्याच्यामुळे आपली चूल वगैरे पण पेटली नाही. चहा प्यायला डायरेक्ट घरीच जाऊ. तर चला मित्रांनो, भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आले त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.